नंतर वहिनी माझ्यासाठी चहा घेऊन आली. माझी वहिनी आज खूप सुंदर दिसत होती, म्हणून मी वहिनीला म्हणालो, वहिनी मी एक गोष्ट बोलू का? तर वहिनी हो म्हणाली. मी म्हणालो, वहिनी आज तू खूप जबरदस्त दिसत आहेस. वहिनी हसू लागली. ती म्हणाली, काश तुझा भाऊ तुझ्यासारखाच असता तर माझं आयुष्य स्वर्ग झालं असतं. मी म्हणालो, माझा भाऊ तर माझ्यापेक्षा चांगला आहे. वहिनी म्हणाली, भाऊजी तुम्हाला माहित नाही, तो फक्त वरूनच चांगला आहे पण आतून एकदम वेगळा आहे. मी म्हणालो की वहिनी असं काय केलं भावाने? तर वहिनी म्हणाली, आता मी काय सांगू, सांगायला पण मला लाज वाटते. वहिनीच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी त्यांना आग्रह करायला सुरुवात केली. त्या दिवशी भैयाही घराबाहेर पडला होता. पुढचे 2 दिवस तो घरी येणार नव्हता. मी पण मम्मी पप्पांना कुठल्या तरी बहाण्याने आजीच्या घरी पाठवले होते. आता मी आणि वहिनी घरात एकटेच होतो. आम्ही दोघंही बराच वेळ या संधीची वाट पाहत होतो. वहिनी लाल रंगाच्या साडीत धुमाकूळ घालत होती. वहिनी आज मोठ्या दिवसांनी म्हणाली, आपल्याला ते सर्व करायची संधी मिळाली आहे. वहिनी म्हणाली, भाऊजी आपण ते सर्व एकत्र करूया. मी म्हणालो, पण वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करण्याबद्दल कुणाला कधीच कळू नये. वहिनी म्हणाली, अरे भाऊजी तू काळजी करू नकोस. मग वहिनी आणि मी खोलीत गेलो. वहिनी म्हणाली, आधी दरवाजा बंद कर. माझी वहिनी खूप सुंदर होती, पण माझ्या भावाला त्याच्या सौंदर्याची कदर नव्हती. तो फक्त तिला वारंवार शिव्या घालायचा आणि तिच्याशी भांडायचा, आणि म्हणूनच वहिनी माझ्याबरोबर हे सगळं करायला वेडी होत होती. एके दिवशी मी कॉलेजमधून परत आलो. मग पाहिलं की भैया आणि वहिनी त्यांच्यात काही वाद झाला होता. मी त्यांचे भांडण शांत करायला गेलो होतो, पण त्यांनी दरवाजा बंद केला होता. मी बाहेर उभा राहून त्यांच्यातले बोलणे ऐकत होतो. वहिनी म्हणत होती की जेव्हा तुला नीट करता येत नसेल तर मी काय करू? मग मला दुसऱ्या कोणाबरोबर तरी करावेसे वाटेल. भाऊ म्हणाला, तू मला का मशीन समजत आहेस का? जर कोणी तासभर हे सर्व करत असेल तर त्याची अवस्था काय होत असेल? त्याला थकवा येणार नाही का? बिचारी वहिनी म्हणाली, मग तू पुन्हा तर करू शकतोस ना? मग भाऊ म्हणाला, बघ तुला कोणाबरोबर करावे वाटते त्याच्याबरोबर तू कर, मला काही फरक पडत नाही. पण मी ते सगळं रोज करू शकत नाही, मला दुसरं काही काम आहे. मला वाटतं की वहिनी भैयावर खूप रागावली आहे. मग मी तिथून शांतपणे निघून गेलो. थोड्या वेळाने भैया बाहेर आला. तो खूप रागावला होता, म्हणून मी काहीच बोललो नाही. मला वाटलं एकदा मी वहिनीला विचारावं. मी वहिनीच्या रूममध्ये गेलो. ती बेडवर बसली होती. मग मला बघून वहिनी म्हणाली, भाऊजी ये, काही काम आहे का? तर मी म्हणालो, नाही वहिनी, मी थोड्या वेळापूर्वी आलो होतो. तुझ्यात आणि भावाच्यात काही वाद झाला होता, म्हणून त्यामुळे मी शांतपणे परत गेलो. वहिनी म्हणाली, भाऊजी यांचे हे रोजचे नाटक आहे. मी तिला विचारलं, वहिनी मी ऐकलं की तू भावाला सांगत होतीस की तो नीट करू शकत नाही. मग वहिनी म्हणाली, अहो भाऊजी काही नाही सोडा. मी म्हणालो, अगं मला सांग ना वहिनी. वहिनी म्हणाली, तू आता बाहेर जा, मी तुला नंतर सांगेल. मी वहिनीला विचारायचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली नंतर सांगते. मग मला थोडं काम होतं, म्हणून मी माझ्या रूममध्ये गेलो आणि काम करू लागलो. नंतर वहिनी माझ्यासाठी चहा घेऊन आली. माझी वहिनी आज खूप सुंदर दिसत होती, म्हणून मी वहिनीला म्हणालो, वहिनी मी एक गोष्ट बोलू का? तर वहिनी हो म्हणाली. मी म्हणालो, वहिनी आज तू खूप जबरदस्त दिसत आहेस. वहिनी हसू लागली. ती म्हणाली, काश तुझा भाऊ तुझ्यासारखाच असता तर माझं आयुष्य स्वर्ग झालं असतं. मी म्हणालो, माझा भाऊ तर माझ्यापेक्षा चांगला आहे. वहिनी म्हणाली, भाऊजी तुम्हाला माहित नाही, तो फक्त वरूनच चांगला आहे पण आतून एकदम वेगळा आहे. मी म्हणालो की वहिनी असं काय केलं भावाने? तर वहिनी म्हणाली, आता मी काय सांगू, सांगायला पण मला लाज वाटते. वहिनीच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी त्यांना आग्रह करायला सुरुवात केली.